नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सागर आणि मुक्ता बिल्डिंगच्या खालून वरती आलेले असतात आणि सई देखील रूममधून बाहेर आलेली असते. मुक्ता सईला बघून म्हणते, सई बाळा काय झालं, कुठे चाललीस तू आणि आधी दादा कुठं आहे? त्यावर सई म्हणते की कुठे गेला काय माहिती, मध्येच कुठेतरी पळून गेला, मला माहिती नाही तो कुठे गेला. त्यावर सागर म्हणतो, माहिती नाही म्हणजे? ते म्हणते की तो अजून पण परत आला नाही. सागर आणि मुक्ताला हे ऐकून खूप भीती वाटते. त्याला मुक्ता म्हणते, अगं सई असं कसं होईल, तो तुझ्या बरोबरच खेळत होता ना? सागर मात्र साईडला होतो आणि विचार करत असतो आणि म्हणत असतो की सगळेजण त्याच्यासमोर ऍक्सिडेंट बद्दलच बोलत होते, गाडीबद्दलच बोलत होते. हे ऐकून तो कुठे घाबरून पळून तर गेला नसेल ना? नंतर इंद्रा, बापू आणि लक्की देखील घरामध्ये येतात. तर म्हणते की ऐका ना. सागर लगेच पळत येतो आणि बापूला म्हणतात की बापू तुम्हाला आधी दिसला का कुठे? बापू आणि इंद्रा म्हणतात, नाही आम्ही नाही बघितलं कुठे. बापू म्हणतात कुठे गेला? त्यावर सागर म्हणतो माहिती नाही, घरी नाही येतो. इंद्रा लगेच म्हणते की काय, कुठे गेला माझा नातू? बापू म्हणतात की अगं असेल इथेच, आपण घरामध्ये बघू. आणि बापू आणि इंद्रा घरामध्ये शोधायला लागतात. नंतर लक्की आणि सागर बिल्डिंगच्या खाली तिला शोधण्यासाठी त्या पाठोपाठ मुक्ता देखील जाते. बिल्डिंगच्या खाली आल्यानंतर लक्की, सागर आणि मुक्ता तिघी वेगवेगळ्या दिशेला आदित्यला शोधण्यासाठी जातात. नंतर सावनीचा फोन सागरला येतो आणि सागरला सावनी म्हणते की सागर, आदित्य कुठे आहे? तो माझा फोन उचलत नाहीये. म्हणतो की मी आता तुझ्याशी बोलू शकत नाही, मी तुला नंतर फोन करतो. म्हणते की सागर प्लीज सांग काय झालं आहे ते. म्हणते की सागर तुला सईची शपथ आहे, प्लीज खरं काय आहे ते सांग, आधी कोणाला बोलला वगैरे आहे का? सागर म्हणतो की अगं आदित्य मिसिंग आहे, तुला सांगतो ना मी नंतर फोन करतो. आणि म्हणते की असा कसा मिसिंग होऊ शकतो अचानक तो? मी सगळेजण घरीच होता ना, तुमच्या समोरच होता ना तो, मग अचानक कसं काय गायब झाला तो? सावनी म्हणते अरे अशी कशी बेभरोशाची माणसं तुम्ही. सागर म्हणतो की सावनी प्लीज, आम्ही कळवतो मी तुला. एवढं बोलून सागर फोन कट करतो. दुसरीकडे आदित्य टेरेसवरती लपून बसलेला असतो आणि मनातच म्हणत असतो की आता मी पकडला जाणार, सगळ्यांना खरं काय ते कळलं आहे. मी मनातच म्हणत असतो की मला भीती वाटते, मला पोलिसांसोबत नाही जायचंय. म्हणत असतो की मम्मा पप्पा मला वाचवा. आता लक्की घरी येतात आणि मुक्ता म्हणते की वॉचमॅनला देखील काही माहिती नाही. मोठमोठ्याने रडायला लागते आणि म्हणत असते की आई एकवी रे, कुठे आहे ग माझा पोर? इकडे सई आणि आदित्य खेळत होते, कोणाचंच लक्ष गेलं नाही त्याच्याकडे. बोलता बोलता कुठे गेला माहिती नाही ग बाई, असं मोठमोठ्याने म्हणून इंद्रा रडत असते. नंतर इंद्रा उठते आणि मुक्ता जवळ जाते आणि मुक्ताला म्हणते, काय ग तुला माहिती आहे ना माझा पोरगा कुठे आहे, सांग ना मग कुठे आहे तो? मुक्ता म्हणते की मम्मी. और इंद्रा लगेच म्हणते, तुझं कसं लक्ष असणार, तुझं लक्ष फक्त तुझ्या आईकडं आणि बहिणीवर असतं. आणि म्हणत असते की माझ्या पोराकडे कशाला लक्ष ठेवशील तू, त्याला कधी तू आपलं मानलंच नाही. त्यानंतर बापू इंद्रावर चिडतात आणि म्हणतात की इंद्रा काय बोलतेस तू, वेळ काय, ह्या अशा गोष्टी बोलण्याची वेळ आहे का? थोडं काही झालं का लगेच सुनबाईच्या नावाने खडे फोडायला तयार होतेस. म्हणते की इनेच त्याला थांबायला सांगितलं होतं, मग हिला लक्ष नको का ठेवायला? एवढ्याच सावनी येते आणि इंद्राला म्हणते की बरोबर बोललात तुम्ही. मुक्ता म्हणते एक मिनिट, तसं काही नाहीये. आणि सावनी म्हणते की मला तर वाटतं ह्या मुक्ताने हे सगळं मुद्दामन केलं आहे, माझा राग माझ्या आदित्यवर काढण्यासाठी. सावनी मुक्ताचा हात धरून ओढते आणि म्हणते की ए मुक्ता, तुला जर माझा इतकाच राग येतो ना, तुला जर मी इतकी वाईट वाटत असेल ना, तर सगळा राग माझ्यावरती काढ. हे सगळं तू माझ्या मुलाबरोबर का केलंस? मला त्रास व्हायला हवा म्हणून तू आदित्य बरोबर अशी वागलीस ना, लपवून ठेवलंस तू त्याला. त्यावर मुक्ताला देखील राग येतो आणि मुक्ता म्हणते की इनफ सावनी. म्हणते की तोंडाला येईल ते बोलू नका. म्हणते की मला माहिती आहे तुम्ही टेन्शन मध्ये आहात, पण मी यातलं काहीही केलेलं नाहीये. सावनी म्हणते की कशावरनं मी तुझ्यावर विश्वास ठेवू सांग की. म्हणते की हिचा चेहरा बघा किती साळसूत चेहऱ्याची आहे. म्हणते की गोड गोड बोलून ना तू एकदा माझ्या मुलाला फितवलं होतं, होतंय का? काउन्सिलिंगच्या नावाखाली मला न सांगता तिच्याशी गोड गोड बोलून त्याला तुझ्या घरी नेलं होतं, आठवतंय का तुला? मुक्ता म्हणते की हे सगळं त्याच्या भल्यासाठी करत होते, कळत नाही का तुम्हाला? ते इथे येऊन खुश झाला, त्याला भेटून घरचे देखील सगळे खुश झाले. आणि म्हणते की हो ना, सगळा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही आमच्या घरी जात होतो ना, थांबवलं कोणी? तूच थांबवलं होतं ना.
मुक्ता म्हणते की हो, सगळ्यांसमोर तुमची परवानगी घेऊन साठी थांबवलं होतं, कारण दोघं एकत्र एन्जॉय करत होते. ती म्हणते की जरा बोलताना विचार करत जा सावनी. सावनी म्हणते की हे बघ, मी एक आई आहे. मी आता माझा मुलगा हरवला आहे, त्यामुळे प्लीज मी कसं वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे प्लीज तत्वज्ञान देऊ नको प्लीज. सावनी म्हणत असते की माझं चुकलं, मी तुमच्या सगळ्यांच्या भरोश्यावर माझ्या मुलाला इथे सोडून गेले. मुक्ताला म्हणते की ए मुक्ता, मी तुझ्या पुढे हात जोडते आणि प्लीज मला सांग, माझा आदित्य कुठे आहे. बापूंना म्हणते की बापू प्लीज तुम्ही हिला समजावताल का, मी काही नाही केलेलं. बापू सावनीला म्हणतात की ए सावनी प्लीज बास कर आणि पहिला आवाज खाली कर. आतमध्ये सई झोपलेली आहे. मी काय ग, माझी सून आई कशाला आदित्यला लपवेल, उगाच काही खोटे नाटे आरोप लावू नकोस. आणि म्हणतात की आपण सगळे मिळून त्याला शोधूयात. इथे मात्र टेरेसवरच झोपी जातो. रे मुक्ता सावनीला म्हणत असते की नाही, तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि म्हणत असते की नाही होऊ शकत मी शांत. आणि सागर तेवढे तिथे येत असतो आणि तो मुक्ताचा आणि सावनीचं बोलणं ऐकत असतो. सावनी म्हणत असते की जेव्हा तुझ्या पोटचं पोरग हरवेल ना, तेव्हाच तुला कळेल की आईचं दुःख काय असतं ते. म्हणते की पण हिला कसं कळणार, कारण हिला स्वतःचं मूळच होऊ नाही शकणार. सागर लगेच पुढे येतो आणि सावनीला म्हणतो की स्वतःचं मूळ जन्माला घालून त्याला संस्कार करता येणाऱ्या बाईने आई पण मिरवू नये, तशी काही गरजही नाही. आणि सागरला म्हणते की सागर तू हे काय बोलतोयस, या परिस्थितीमध्ये देखील तू मला बोलतोयस, तुला परिस्थितीचं गांभीर्य काही कळतं की नाही. म्हणते की सागर तो आपला मुलगा आहे आपला, आणि आपलंच मूल मिळत नाही. म्हणते की अरे तो लहान आहे रे. त्यावर सागर सावनीवर चिडतो आणि म्हणतो की हो आहे तो लहान, म्हणून त्याला मुक्ताने लपवलं, हे कुठून आलं तुझ्या डोक्यामध्ये. म्हणतो की मुक्ताने कधीच मुलांमध्ये भेदभाव केलेला नाहीये. म्हणतो की सईवर त्या जीवापाड प्रेम करतातच, पण आदित्यवर देखील कधी परक मानलं नाही त्यांनी. सागर म्हणतो त्यामुळे त्यांच्यावर आरोप करताना तोंड कमी डोकं जास्त वापरायचं, कळलं का तुला. त्यावर इंद्रा मध्येच म्हणते की बोलला, बायकोची बाजू घेऊन बोलला. बापू इंद्राला म्हणतात की इंद्रा बास कर, काय झालं आहे तुला, पर्यंत ज्या बाईच्या नावाने खडे फोडत होतीस आणि तिलाच आज साथ देते तू का, फक्त ती सुनबाईच्या विरोधात बोलते म्हणून. म्हणते की बापू सागर ऐका ना. म्हणते की हे सगळं बोलण्याची आता गरज नाही, आपल्याला त्याला आता शोधावं लागेल. सावनी म्हणत असते की बरोबर आहे, हे सगळे शहाणे आहे, मी एकटीच वेडी आहे या घरामध्ये. म्हणते की माझंच चुकलं, मीच माती खाल्ली आहे. म्हणते की मी का आदित्यला सोडून गेले मलाच कळत नाहीये. सागर आणि लक्की आदित्यला शोधण्यासाठी बाहेर पडतात. नंतर मुक्ताला आठवतं की वॉचमॅन सोबतचं बोलणं. मुक्ता लगेच बाहेर पडते आणि मुक्ता टेरेसवर येते आणि आदित्यला आवाज देते. टेरेसवर सगळीकडे फिरते आणि मोठमोठ्याने आवाज देते, आदित्य आदी तू आहेस का इकडे. मुक्ता म्हणते की कुठे गेला असेल हा. मुक्ता मागे फिरते आणि पुन्हा रिटर्न जायला निघते, तर तिला आदित्य झोपलेल्या अवस्थेमध्ये दिसतो. आणि मुक्ता म्हणते की आदित्य, आणि त्याच्याकडे जाते आणि म्हणते की ए राजा, म्हणते की ए बाळा उठ ना. आधी मात्र उठत नसतो. दुसरीकडे खाली सागर आणि लक्की म्हणत असतात की आदित्य कुठेच दिसत नाहीये. आणि सागरला लक्की म्हणतो की दादूस तू ये ना, गाडी घेऊन बाहेर शोधायला जा. सागर गाडीमध्ये बसणार तेच सागरला मुक्ताचा फोन येतो. आणि मुक्ता म्हणते की सागर प्लीज लवकर टेरेसवरती या. आदित्य टेरेसवरती आहे. सागर लगेच पळत जातो, तर देखील आदित्यला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण आदित्य काय उठत नाही. मुक्ता म्हणत असते बघा ना, हा उठतच नाहीये. आणि सागर त्याला उचलून खाली आणतो. सागर बेडवर त्याला आणून टाकतो आणि सगळीजण तिथे जमा होतात. मुक्ता त्याची नस चेक करत असते आणि सावनी लगेच तिच्या हातातनं त्याचा हात हिसकते आणि म्हणते की काय करतेस हे तू. म्हणते की तू पहिलं माझ्या मुलापासून लांब राहा. सागर सावनीला म्हणतो की डॉक्टर आहेत त्या. म्हणते काही कळत नाही, घाबरला असेल बहुतेक तो. मुक्ता सागरला पाणी आणायला. बापू मुक्ताला म्हणतात की सुनबाई काय झालं आहे, का डोळे उघडत नाही. त्यावर मुक्ता म्हणते की काही कळत नाहीये बापू, पण तू नक्कीच कुठल्या तरी गोष्टीला घाबरलेला आहे. सागर पाणी घेऊन आल्यानंतर मुक्ता त्याच्या तोंडावर पाणी मारते. सावनी म्हणते की प्लीज कुणीतरी डॉक्टरांना बोलवा. मुक्ता त्याच्या तोंडावर पाणी चोळत असते आणि आदित्य त्यानंतर डोळे उघडतो. सागर त्याच्याजवळ बसतो आणि सागरला आदित्य म्हणतो की मला वाचवा पप्पा. आणि आदित्य सागरला मिठी मारतो आणि म्हणत असतो की मला वाचवा पप्पा. सावनी त्याला म्हणते की आधी बाळा इकडे, मम्मा आहे ना तुझी इथे, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, पप्पा पण आहे, तुला काही होऊ देणार नाही बेटा, तू काळजी नको करूस. मुक्ताला मात्र हे सगळं विचित्र वाटत असतं. म्हणते की बरं बाद झालं इथं थांबणं, चल आपण आपल्या घरी
म्हणते की मला कळतंय तुम्हाला अगदीच त्याला लगेच घरी घेऊन जावं असं वाटतंय, पण तो आत्ता शुद्धीवर आला आहे. त्याच्यासाठी एवढी पटकन काही हालचाल करणं बरं नाहीये. त्याला थोडा आराम करू द्या इथे. म्हणते की पण तू सागरला पप्पा मला वाचवा असं का म्हटला? काय झालं आहे? आणि म्हणते की काही नाही. म्हणते की असं कसं काही नाही झालं. म्हणते की लहान मुलं उगाच काही बोलत नसतात. म्हणते की तो कुठल्या कामातून जातोय का? का बोलतोय तो असं? सावनी म्हणते की तो काळोखात होता ना, एखादं वाईट स्वप्न पडलं असेल म्हणून तो असं बोलत असेल. म्हणते की मुक्ता आता बस झालं, आम्ही जातो आमच्या घरी. सावनी म्हणते सागरला की सागर प्लीज आम्हाला आमच्या गाडीपर्यंत सोड. तिथनं सगळेजण जातात. मुक्ता मात्र विचारामध्ये गुंतलेली असते. त्यानंतर सागर त्यांना सोडून आल्यानंतर रूममध्ये एकटाच विचार करत असतो आणि त्याला आदित्यचं बोलणं आठवत असतं. सागर म्हणत असतो की मी हे सगळं काय करतोय? बाजूला आईला ॲक्सिडेंटमुळे इतका त्रास होतो. खूप समजूतदार आहे, तरीही ते ॲक्सिडेंटच्या शॉकमध्ये आहे. आणि दुसरीकडे माझा आदी लहान आहे तो आणि त्याला जगाचा अनुभव नाहीये. क्षणला हँडल कसं करायचं तेही कळत नाही त्याला. बिचारा इतका घाबरलेला असतो आजकाल. दोघेही मला खूप जवळचे आहे आणि दोघेही अडचणीमध्ये आहे. दोघांनाही एकाच वेळी बाहेर कसं काढू मी? मला जपायला गेलं तर दुसरा हर्ट होतो. काय करू मी? या भागात आपण बघणार आहोत की मुक्ताला सांगत असतो की आईचा ॲक्सिडेंटच्या गाडीमुळे झाला. बोलताच मुक्ता लगेच म्हणते सांगा ना सापडली का ती गाडी? तेवढ्या सावनीचा फोन येतो सागरला आणि सावनी म्हणते की सागर आदितीची तब्येत बरोबर नाही आणि तो जेवला पण नाही आणि तू समजा आज संध्याकाळी आलास ना. आणि सावनी फोन बंद झाल्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो की आदित्य काही खात नाही आणि सावनीने मला तिकडे बोलव. मुक्ता म्हणते की प्लीज तुम्ही तिकडे जा, त्याला जीव घाला. दुसरीकडे स्वाती मुक्ताला म्हणते की कुठली बायको तिच्या नवऱ्याला त्याच्या आधीच्या बायकोकडे पाठवे. ती म्हणते अगं ती सावनी खूप पोहोचलेली आहे ग. दुसरीकडे सावनी म्हणत असते की खूप विश्वास होता ना तुझ्या सागरवर, पण त्याची दुखती नस मला बरोबर माहिती आहे. त्यात पुढील भागामध्ये सावनी सागरला बोलून काय करणार ते. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.